कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री महेंद्र पंडित साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना अंमली पदार्थाचे सेवन करणारे, अंमली पदार्थ कब्जात बाळगणारे, अंमली पदार्थाची विक्री करणारे व अंमली पदार्थाचा मूळ स्रोत यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सक्त मोहीम मागील वर्षापासून आतापर्यंत चालू आहे। अंमली पदार्थांचे सेवन करणारे, त्याचप्रमाणे विक्री करणारे, कब्जात बाळगणाऱ्या आतापर्यंत 204 किलोग्रॅम गांजा हा कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने पकडलेला आहे। त्याचप्रमाणे 45 ग्रॅम चरस, 41 किलोग्रॅम अफू, 46 ग्रॅम 63 ग्रॅम MD आणि 133 ग्रॅम कोकेन असा अंमली पदार्थ पकडण्यात कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला यश आलेले आहे। अंमली पदार्थांचे सेवन करणारे, विक्री करणारे, कब्जात बाळगणारे ह्या सर्व लोकांवरती कोल्हापूर जिल्हा पोलीस दलावरती आता ही सक्त मोहीम सुरू करण्यात आलेली आहे व त्यांच्यावरती प्रभावी कारवाई करून कोल्हापूर जिल्ह्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्याचा कोल्हापूर जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे। बरोबर आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचं कोणतंही उत्पादन होत नाही। कोल्हापूर जिल्ह्याला जे अंमली पदार्थ पुरवठा करतात ते बाजूचे जिल्हे, काही जिल्हे व कर्नाटक या राज्यातून अंमली पदार्थांची वाहतूक होती, तिकडून विक्री होत आहे। त्यामुळे आतापर्यंत ज्या केसेस केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही परराज्यातील किंवा इतर जिल्ह्यातील जे कोणी अंमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्याला पुरवठा करत आहेत त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेले आहेत। त्यांना देखील अटक करून त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई चालूच आहे आणि यापूर्वी देखील केलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं कोणत्याही प्रकारचं अंमली पदार्थाचं उत्पादन होत नाही। तसेच आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक प्रभारी अधिकारी, त्याचप्रमाणे जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी MIDC आहे, औद्योगिक उत्पादन क्षेत्र आहेत किंवा ज्या ठिकाणी बंद पडलेल्या कंपन्या आहेत त्यांना यापूर्वीच आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत। तसेच प्रत्येक महिन्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशन हे त्यांचे अंमलदार अशा ठिकाणी जाऊन पाहणी करतात व असे कोणतेही उत्पादन गैरउत्पादन त्या ठिकाणी चालू नये याची खात्री करतात व त्याबाबतचं प्रमाणपत्र देखील आम्ही संबंधित जे प्रभारी अधिकारी आहेत ते सुद्धा देत आहेत आणि खात्री करत आहे की अशा कोणत्याही प्रकारचं उत्पादन होणार नाही। तसेच मी आपल्या माध्यमातून हे देखील आवाहन करतो की जर कोणाला काही असं संशयित वाटलं की या ठिकाणी अंमली पदार्थाचं काही गैरप्रकार होत आहे किंवा अंमली पदार्थाचं उत्पादन होत नाही तरी देखील त्यांनी 112 क्रमांक किंवा कोल्हापूर जिल्हा नियंत्रण कक्ष इथे माहिती द्यावी, त्यावरती तात्काळ कारवाई केली जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।